नमस्कार, मी डॉक्टर संतोष केसरकर. आजचा विषय आहे मुलींना सध्या जी HPV लस दिली जाते ती सुरक्षित आहे का? भारत सरकारने 28 फेब्रुवारी 2016 पासून HPV वॅक्सिनेशन ड्राईव्ह ही मोहीम हाती घेतलेली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की HPV वॅक्सिन सुरक्षित आहे का? ते आपल्या मुलींना देता येतं का? तर या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बघत आहोत. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहे की HPV म्हणजे काय, HPV लसीकरण कशासाठी केले जाते, HPVच्या कोणकोणत्या लसी बाजारात उपलब्ध आहेत, HPV लसीचे डोस कसे असतात, HPV लसीचे साईड इफेक्ट काय असतात, सरकारी HPV वॅक्सिनेशन ड्राईव्ह म्हणजे काय, HPV लस सुरक्षित आहे का, या सर्वांविषयी आपण माहिती बघणार आहोत. सोबतच बऱ्याच वेळा आता यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडियामधून बऱ्याच ह्या HPV वॅक्सिनविषयी बऱ्याच मेसेज किंवा व्हिडिओज वगैरे येतात. याच्यामध्ये HPV वॅक्सिन घेऊ नका असे दावे केले जातात. या दाव्यांच्या विषयी बघणार आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा असे दावा केला जातो की 2009-2010 साली भारतामध्ये HPV वॅक्सिनमुळे बऱ्याच मृत्यू झाले होते. HPV वॅक्सिन घेतला की बऱ्याच वेळा त्या मुली पुढं आई होऊ शकत नाहीत किंवा त्यांना वंध्यत्व येते, गर्भधारणा होण्यास प्रॉब्लेम येतो. HPV लसीमुळे कधी कधी अपंगत्व येतं असं देखील दावे केले जातात. काही यूट्यूबमध्ये याच्या व्हिडिओमध्ये दावे केलेले आहेत की या लसीमुळे शरीरामध्ये मायक्रोचिप बसवली जाते मुलींच्या. काय याच्यामध्ये दावे केले आहेत की याच्यामुळे ऑटोइम्युन डिसीज सारखे जीवघेणे आजार देखील होऊ शकतात. काय जागी दावे केलेले आहेत की याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात. हे जे दावे आहेत ते देखील किती खरे आहेत, किती खोटे आहेत, याविषयी आपण या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर आता आपला याच्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे HPV म्हणजे काय. HPV म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. हा एक विषाणू आहे ज्याच्यामुळं सर्वायकल कॅन्सर नावाचा कॅन्सर स्त्रियांच्यामध्ये होतो. आता तुम्ही जर बघाल तर सर्वायकल कॅन्सर हा ब्रेस्ट कॅन्सर नंतर सर्वात जास्त आढळणारा स्त्रियांच्यामधला कॅन्सर आहे. भारतात दरवर्षी 1.25 लाख स्त्रियांच्यामध्ये हा कॅन्सर आढळतो. म्हणजे दरवर्षी तेवढा येतो, स्त्रिया पॉझिटिव्ह येतात या कॅन्सरच्या. आणि त्यापैकी मुख्य म्हणजे 80,000 स्त्रियांचा मृत्यू दरवर्षी भारतामध्ये सर्वायकल कॅन्सरमुळे होतो. जर जगाच्या तुलनेत विचार करायचा झाला तर जगात होणाऱ्या मृत्यूंच्या 25% मृत्यू हे फक्त भारतामध्ये होत आहेत सर्वायकल कॅन्सरमुळे. त्यामुळे आपल्याला सर्वायकल कॅन्सरशी जर लढायचं असेल तर HPV वॅक्सिन म्हणजे काय हे बघायलाच लागेल. सर्वायकल कॅन्सर या विषयावर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. आता याच्या पुढचा जो आहे मुद्दा तो म्हणजे HPVच्या कोणकोणत्या लसी भारतामध्ये उपलब्ध आहेत. तर आपण बघितलं HPV म्हणजे काय. सर्वायकल कॅन्सर हे जर आपल्याला टाळायचं असेल तर त्याच्यासाठी HPV वॅक्सिन घ्यावे लागते. HPVच्या एकूण 4 प्रकारच्या लसी सध्या भारतामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पहिली आहे ही गार्डासिल 4. ही मर्क कंपनीची आहे. मर्क ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि 2006 मध्ये ती तयार करण्यात आलेली आहे. दुसरी लस आहे ही सर्वॅरिक्स. ही GSK या ब्रिटिश कंपनीची आहे. ही 2009 साली तयार करण्यात आलेली आहे. तिसरी लस आहे ही गार्डासिल 9. ही देखील मर्क या अमेरिकन कंपनीची आहे आणि ती 2014 साली तयार करण्यात आली आहे. आणि शेवटची आहे ती म्हणजे सर्वावॅक. ही सिरम इन्स्टिट्यूट या भारतीय कंपनीने 2023 साली तयार केलेली आहे. आता आपण ह्या 4 लसी बघितल्या. ह्या 4 लसी बघितल्या पण याच्यामध्ये बेसिक फरक काय चारीमध्ये, तर सर्वारिक्स आहे ही बायव्हॅलंट लस आहे. बायव्हॅलंट लस म्हणजे 2 प्रकारच्या जे HPVचे विषाणू आहेत त्यांच्या विरोधात काम करते. 16 आणि 18 हे 2 प्रकारचे जे विषाणू आहेत त्यांच्या विरोधात ही लस काम करते. ही लस फक्त सर्वायकल कॅन्सर ह्या एकाच आजारापासून आपल्याला संरक्षण देते. बाजारात या लसीची किंमत साधारणतः 2,500 दरम्यान आहे. पुढची लस आहे गार्डासिल आणि दुसरी आहे सर्वावॅक. ह्या दोन्ही देखील लसी आहेत. ह्या क्वाड्रिव्हॅलंट ह्या प्रकारात येतात. क्वाड्रिव्हॅलंट म्हणजे या लसी 4 प्रकारचे HPV विषाणू आहेत त्यांच्या विरोधात कार्य करतात. 16, 18, 6 व 11 ह्या 4 प्रकारच्या विषाणूविरोधात कार्य करतात. ही लस सर्वायकल कॅन्सर आणि जेनायटल वॉर्ट या 2 आजारांच्या मध्ये उपयोगी पडते. ही बाजारात जर आपण बघायला गेलो तर गार्डासिल साधारणतः 4,000 रुपयाला येते. तर सर्वावॅकचं एक इंजेक्शन आहे
तो आपल्याला 2,000 रुपयाला येतं. आता पुढचं आहे ते म्हणजे गार्डासिल 9. हे नोनॅव्हॅलंट म्हणलं जातं याला. म्हणजे नोनॅव्हॅलंट म्हणजे 9 प्रकारचे जे HPVचे विषाणू आहेत त्यांच्या विरोधात हे काम करतं. याच्यामुळे सर्व्हायकल कॅन्सर आणि जेनायटल वॉर्ट ह्या दोन्ही प्रकारचे आजार नष्ट करता येऊ शकतात. ही बाजारामध्ये सध्या 11,000च्या दरम्यान उपलब्ध आहे. आता हे आपण बघितलं की कोणकोणत्या लसी आपल्या बाजारात उपलब्ध आहे आणि कधीपासून आलेले आहेत. तुम्ही आता बघितलं की 2006 पासून, म्हणजे आपल्याला बऱ्याच वाटतं की ही लस नवीन आहे का, तर तसं नाही. 2006 पासून ह्या लसी आपल्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. फक्त त्या खाजगी रुग्णालयांच्या मध्ये दिल्या जात होत्या, सरकारी रुग्णालयातर्फे किंवा सरकारतर्फे दिल्या जात नव्हत्या, किंवा सरकारी लसीकरण मोहीम आहे त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भूत केलेला नव्हता, जो यावर्षी केलेला आहे. आता याच्या पुढं आपण बघणार आहोत की HPV लस ही कुणामध्ये दिली जाते, कधी दिली जाते आणि त्याचे डोस कसे असतात. HPV लस ही मुख्यतः 9 ते 14 वयोगटातील मुलींच्या मध्ये दिली जाते. पण 9 ते 45 या वयोगटातील कोणत्याही स्त्रियांनी ही लस घेतली तरी चालू शकते. पूर्वी 9 ते 14 या वयोगटासाठी HPV या लसीचे 2 डोस असत आणि 14च्या वरती जर वय असेल तर 3 डोस दिले जातात. पण आता मागील वर्षी एक जे संशोधन झालेलं आहे त्याच्यानुसार 9 ते 14 या वयोगटात HPV लसीचा एक जरी डोस दिला तरी त्यामुळे 80% सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे टाळता येऊ शकतो. जर 14 पेक्षा जास्त वय असेल तर मात्र याचे कमीत कमी 2 डोस घेणे आवश्यक आहे. हे आता आपण बघितलं की डोस किती असतं, काय असतं. आता ह्याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे HPV लस घेतल्यामुळे कोणते साईड इफेक्ट होतात का. तर कोणतीही लस घेतल्यामुळे जसे साईड इफेक्ट थोडेसे आढळतात तसे HPV लसीमध्ये देखील आढळतात. HPV लस घेतल्यानंतर जी लस जिथं घेतलेली आहे तिथं थोडंसं दुखत राहणे, कणकण येणे, ताप येणे, अंगदुखी येणे, डोकेदुखी येणे हे साधारणतः रेग्युलर साईड इफेक्ट सर्वांच्या मध्ये बऱ्यापैकी आढळतात. ह्याच्याशिवाय क्वचित प्रसंगी याच्यामध्ये मळमळ, उलटी, जुलाब, पोटदुखी असे देखील साईड इफेक्ट थोडेसे आढळू शकतात. हे साईड इफेक्ट जरी आढळत असले तरी हे थोड्याच वेळासाठी साईड इफेक्ट असतात. थोड्या वेळा कालावधीनंतर ते आपोआप कमी होतात. त्याच्याशिवाय भारतामध्ये आता जर बघितलं तर 2 लसींना म्हणजे सर्व्हॅरिक्स आणि गार्डासिल ह्या लसींना जवळजवळ 2011 पासून आपल्या भारतामध्ये मान्यता मिळालेली आहे. म्हणजे खाजगी दवाखान्यामध्ये ह्या लसी 2011 पासून देता येत होत्या. आत्ता हे पहिलं आपण खाजगी दवाखान्यामध्ये तर देत होता, पण आत्ता भारत सरकारचा HPV वॅक्सिनेशन ड्राईव्ह हा कार्यक्रम आहे. हा नेमका काय आहे HPV वॅक्सिनेशन ड्राईव्ह, तर 28 फेब्रुवारी 2016 मध्ये भारत सरकारने हा HPV वॅक्सिनेशन ड्राईव्ह हा कार्यक्रम घोषित केलेला आहे. हा एकूण 90 दिवसाचा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये 9 ते 14 या वयोगटातील सगळ्या मुलींना HPV वॅक्सिन दिले जाणार आहे. HPV वॅक्सिन देताना ते गार्डासिल 4 हे वॅक्सिन दिले जाणार आहे. हे वॅक्सिनेशन मोहीम ही पूर्ण मोफत असणार आहे आणि या वॅक्सिनचा एकच डोस सध्या दिला जाणार आहे. हे आता आपण बघितलं HPV वॅक्सिनेशन ड्राईव्ह ह्या मोहिमेबद्दल. याचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सोशल मीडियावरती बरेच व्हिडिओ येतात, त्याच्यामध्ये बरेच दावे केले जातात, तर त्यांच्याविषयी काय. तर याच्यामध्ये पहिला मुख्य दावा असतो तो म्हणजे 2009-2010 साली HPV लसीमुळे बऱ्याच मुलींचा मृत्यू झाला होता असा दावा आहे. याच्याविषयी मी खोलात जाऊन परत वाचलं बऱ्याचशा गोष्टी, तर त्यामध्ये काय काय गोष्टी लक्षात आल्या की 2009-2010 साली बिल गेट्स फाउंडेशन आणि ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ह्या 2 संस्थांनी मिळून एक डेमॉन्स्ट्रेशन प्रोग्राम घेतला होता. तो घेतला होता हा 2 राज्यामध्ये घेतला होता, एक गुजरात आणि दुसरा आंध्र प्रदेश. गुजरातमध्ये सर्व्हॅरिक्स ही लस वापरली होती, तर आंध्र प्रदेशमध्ये गार्डासिल 4 त्यावेळी गार्डासिल फक्त म्हणत होते ही लस वापरली होती. तर लसीकरण त्यावेळी साधारणतः 24 ते 30 हजार मुलींचं 9 ते 14 या वयोगटातल्या 24 ते 30 हजार मुलींचं लसीकरण या मोहिमेअंतर्गत झालं होतं. पण लसीकरणानंतर काही दिवसानंतर त्यापैकी 7 मुलींचा मृत्यू झाला. त्यापैकी गुजरातमध्ये 2 मुलींचा मृत्यू झाला, तर आंध्र प्रदेशमध्ये 5 मुलींचा मृत्यू झाला. हे मृत्यू झाल्यानंतर सरकारनं ह्या सगळ्या मृत्यूंची चौकशी केली.
आणि त्याचा रिपोर्ट आहे तो इंडियन जर्नल ऑफ मेडिकल इथिक्स या जर्नलमध्ये छापलेला आहे. तुम्हाला ऑनलाईन बघायचा असेल, गुगल सर्च केला तरी देखील तो रिपोर्ट तुम्हाला मिळू शकेल. ह्या रिपोर्टमध्ये सरकारनं सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या ज्या 7 मुलींचा मृत्यू झाला, या मृत्यूचं कारण कोणत्याही मुलीचं HPV वॅक्सिन किंवा HPV लस हे नव्हतं, तर इतर कारणामुळे मृत्यू झालेले आहेत. त्यापैकी गुजरातमध्ये ज्या 2 मुली वारल्या होत्या, डेथ झाल्या होत्या, त्याच्यापैकी एका मुलगीचा मृत्यू हा साप चावल्यामुळे झाला होता, तर दुसऱ्या मुलगीचा मृत्यू हा मलेरियामुळे झाला होता. आंध्र प्रदेशमध्ये जे 5 मृत्यू झाले होते त्यापैकी 2 मुलींनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. एका मुलीचा मृत्यू विहिरीत बुडून झाला होता, एका मुलीचा मृत्यू मलेरियामुळे झाला होता, तर 5व्या मुलीचा मृत्यू जो होता तो इतर कोणत्या तरी दुसऱ्या आजारामुळे झाला होता. कदाचित ब्रेन ट्यूमर असू शकतो, नेमकं निदान झालेलं नव्हतं, पण HPVमुळे हे मृत्यू नक्कीच झाले नव्हते. त्यामुळं बऱ्याच वेळा हा जो दावा केला जातो याच्यामध्ये काहीच सत्य नाही की त्या 7 मुलींचा मृत्यू हा HPVमुळे झाला. फक्त याच्यावर आता बघितलं आपण, ही भारत सरकारनं केली होती चौकशी, पण एक स्वतंत्र महिला संघटना होती, त्यांनी देखील याचं थोडंसं चौकशी केली होती. एक त्रयस्थ संघटना होती, त्यांनी त्याची चौकशी केली. त्यांना थोड्याशा त्रुटी ह्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आढळल्या, पण त्या त्रुटी कोणत्या होत्या, तर त्यांनी लसीकरण मोहीम ही घेतली होती. ह्या मॅक्झिमम ज्या मुली होत्या, बहुतांश मुली होत्या, ह्या आदिवासी वगैरे होत्या. त्यांचे आई वडील थोडे अशिक्षित होते, त्यांना लसीकरणाविषयी पूर्ण कल्पना अजिबात दिलेली नव्हती बऱ्याच वेळा. आणि बऱ्याच ठिकाणी जी परवानगी असते किंवा संमतीपत्र असतं किंवा कन्सेंट म्हणतो आपण, ती घेताना त्या मुलींचं किंवा त्यांच्या पालकांच्या सह्या घेतलेल्या नव्हत्या, तर शिक्षकांनी स्वतः सह्या केलेल्या होत्या. हा बराच गोंधळ जरासा त्या मोहिमेअंतर्गत होता, त्यामुळे सरकारने ही मोहीम तिथंच थांबवली. त्याच्यानंतर ती मोहीम म्हणजे ह्या दोन्ही संस्थांना, बिल गेट्स फाउंडेशनला आणि आपलं ICMRला, ह्या दोन्ही संस्थांनी परत दुसरी कुठली मोहीम केली नाही. पण त्याचवेळी एक पॅरलल अभ्यास होत होता, म्हणजे त्यावेळी खाजगीमध्ये तर सर्रास चालूच होतं बऱ्याच वेळा देणं HPV लस. त्यामुळं तिथल्या लसीचे जे हे अभ्यास होता तो अभ्यास बऱ्याच वेळा चालू होता. ते कोण करत होतं, तर इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च इन कॅन्सर नावाची एक संस्था आहे, ती हा अभ्यास करत होती. आणि त्यांनी म्हणजे त्यांचा अभ्यास आहे तो अजून चालू आहे त्याविषयी, की HPV वॅक्सिनचे काय दुष्परिणाम वगैरे होतात का वगैरे. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं आढळलं की HPV वॅक्सिनचा कुठलाही वाईट परिणाम हा सदर मुलींच्यावर होत नाही, मुलींच्या आरोग्यावर होत नाही. त्याशिवाय आपल्याला बघितलं, आपण हे भारतात बघितलं, भारता व्यतिरिक्त कुठं अभ्यास झालेलेच नाहीत काय किंवा ट्रायल झालेले नाहीत. भारतामध्ये ही फक्त एकच ट्रायल झाली होती. ही स्वतः ट्रायल नव्हती, हा डेमॉन्स्ट्रेशन प्रोग्राम होता. पण HPV वॅक्सिनच्या जवळजवळ 1600 ट्रायल जगभरात झालेले आहेत. त्याच्यामध्ये चीन आहे, ऑस्ट्रेलिया आहे, ब्राझील, जपान, युरोप, आफ्रिका, थायलंड ह्या सगळ्या देशांच्या मध्ये ह्या ट्रायल झालेल्या आहेत. जवळजवळ 1600च्या वरती ट्रायल झाल्या आहेत. आणि ह्या सगळ्या ट्रायलमधून हे निष्पन्न झालेलं आहे की HPV वॅक्सिन हे पूर्णपणे सुरक्षित आहे, त्याचा कुठलाही वाईट परिणाम हा मुलींच्या आरोग्यावर किंवा स्त्रियांच्या आरोग्यावर होत नाही. आता हे बघितलं, एक तो पहिला सोशल मीडियावर येणारा घटक बघितला किंवा व्हिडिओमध्ये कुठला दावा केला जातो. आता दुसरा दावा कुठला असतो, दुसरा दावा खूपच हास्यास्पद आहे की एकतर ह्या दाव्यामध्ये असं म्हटलं जातं की HPV वॅक्सिनमुळं पुढं त्या मुली कधीच आई होऊ शकणार नाही किंवा पुढं त्या मुलींना जाऊन कधीच गर्भधारणा होऊ शकणार नाही. HPV वॅक्सिनमुळं हार्मोनल चेंजेस खूप होतील मुलींच्या मध्ये, किंवा या लसींच्यामुळं कुणाकुणाला अपंगत्व येण्याची शक्यता आहे. काही जण तर असे दावे करतात की या लसीमुळे मध्ये मायक्रोचिप बसवली जाते मुलींच्या शरीरामध्ये. काही जण म्हणतात की याच्यामुळे ऑटो इम्युन डिसीज सारखे जीवघेणे आजार देखील होऊ शकतात. आता हे सगळे दावे आहेत ना, हे करणारे आहेत हे कंटेंट क्रिएटर आहेत. सगळे कंटेंट क्रिएटर ज्यांचा वैद्यकीय क्षेत्राशी काहीही संबंध नाही असे कंटेंट क्रिएटर आहे. ह्या सगळ्यांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर व्हायची घाई झालेली असते, त्यामुळे हे असे काही दावे करतात. आणि त्यांचे दावे तुम्ही बघितले, कुठलेही त्यांचे सगळेच व्हिडिओ जरी बघितले तरी असं एक लक्षात येतं, एक पॅटर्न असतो की पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्याही सांगायच्या नाहीत, निगेटिव्ह गोष्टी जास्तीत जास्त सांगायच्या. निगेटिव्ह गोष्टींच्याकडे लोक आकर्षित होतात आणि जास्त व्ह्यूज मिळतात, जास्त लाईक्स मिळतात. ह्या याच्यामुळं काय होतं की ओरिजिनल ज्या शास्त्रीय गोष्टी आहेत त्या बाजूला राहतात. हे आता तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा एखाद्यानं व्हिडिओ केला की कलिंगड खाण्याचे फायदे,
तर लोक तर एवढा बघणार नाही, पण त्याच व्यक्तीने जर दुसरा व्हिडिओ केला की तुम्ही कलिंगड खाऊ नका, तुम्हाला त्याच्यामुळं एखादा जीवघेणा आजार होऊ शकतो, तर तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल होऊ शकतो. आणि त्यामुळं लोक ही कंटेंट क्रिएटर आहेत हे असे निगेटिव्ह व्हिडिओ बनवण्याच्या मागे लागलेले असतात. आणि ह्याला मुख्य कारण आपण सुद्धा निगेटिव्ह व्हिडिओ जास्त बघतो, लोक निगेटिव्ह व्हिडिओ जास्त बघतात हे त्यांना माहीत असतं. याचं कारण का, तर आपल्या सबकॉन्शियस माइंड किंवा जे आपलं अंतर्मन आहे याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीविषयी आपल्याला वाटत असलेली भीती, हा भीतीमुळं आपण निगेटिव्ह गोष्टींच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतो किंवा निगेटिव्ह गोष्टी कोण सांगत असेल. याला एक बॅकफायर इफेक्ट असं एक नाव दिलेलं आहे. डेव्हिड मॅक्रेनी यांचं एक पुस्तक आहे, हे लेखक आहेत डेव्हिड मॅक्रेनी यांचं एक पुस्तक आहे, यू आर नाऊ लेस डम हे या नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी बॅकफायर इफेक्टविषयी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काय असतं की आपण कुठलीही नवीन गोष्ट एक्सेप्ट करत नाही लगेच. आपल्याला कसं आहे, जुन्या गोष्टींना आपण चिकटून राहतो, आपल्याला कायम भीती वाटत असते नवीन गोष्ट एक्सेप्ट करण्याची. ह्या लसीकरणाच्या, कुठलंही लसीकरण आलं त्याच्या बाबतीत हे नेहमी असं होतं, त्यामुळे एक्सेप्ट करायला आपल्याला भीती वाटते. हे झालं आपलं सोशल मीडिया. पण काही जण म्हणतील ठीक आहे, आता हे आपल्या इथले कंटेंट क्रिएटर आहेत त्यांच्यामुळं, पण आम्ही फॉरेनमधले कितीतरी व्हिडिओ दाखवतो ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितले लस घेऊ नका. बरेचसे व्हिडिओ असतात तसे लस घेऊ नका असे फॉरेनचे सांगणारे. आपल्याकडे काय झालेलं आहे की आपल्या मनावरचा जो इंग्रजांचा इफेक्ट आहे ना, किंवा इंग्रजांचं जे आपल्या गारूळ म्हणतात, ते गारूळ काही कमी झालेलं नाही अजून आपल्या मनावरचं. त्यामुळं आपण डोक्यात आपल्या काय असतंय, फॉरेनमध्ये जे येतं किंवा युरोपीय देशातून येतं, अमेरिकेतून येतं, ते सगळंच सगळं शास्त्रीय असतं किंवा सायंटिफिकच असतं, असंच आपल्या डोक्यात असतं. तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्याकडे जेवढ्या अंधश्रद्धा आहेत ना, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक ह्या युरोपीय देशांच्या मध्ये किंवा अमेरिकेत आहेत, ह्या पाश्चात्य देशांच्या मध्ये आहेत. आता तुम्हाला सांगायचं झालं तर उडती तबगडी घ्या, ज्याला फ्लाइंग ऑब्जेक्ट म्हणतात, ते असेल, झॉम्बी घ्या किंवा व्हॅम्पायर घ्या, ह्या कन्सेप्ट भारतात तर नाहीत ना, ह्या सगळ्या फॉरेनमधून आलेल्या आहेत, ह्यात तथ्य काहीच नाही. दुसरी गोष्ट झाली तर फॉरेनमध्ये अजून देखील 13 हा आकडा इतका अशुभ मानला जातो की 13 तारखेला कुठलंही काम करायचं नाही किंवा चांगलं काम कुठली सुरुवात करायची नाही, किंवा 13 नंबर, बऱ्याच हॉटेलमध्ये 13 नंबरची रूम असते ही नेहमी रिकामीच असते, त्या रूम कोण घेत नाहीत, अशुभ आहे म्हणून. एवढंच काय, आता मी तुम्हाला सहज विचारलं पृथ्वीचा आकार कसा आहे, तर तुम्ही सगळेजण सांगाल गोल आहे. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, फार पूर्वीपासून माहित आहे गोल आहे. पण बाहेरच्या म्हणजे पाश्चात्य देशात किंवा युरोपमध्ये, अमेरिकेत असे भरपूर मंडळी आहेत जे म्हणतात की पृथ्वी फ्लॅट आहे, म्हणजे सपाट आहे असं म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये त्यांची एक सोसायटी देखील आहे, फ्लॅट अर्थ सोसायटी. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती मूर्खपणा आहे हा. त्यामुळं त्यांनी सांगितलं म्हणजे ते सगळं बरोबरच असतं अशातला काही भाग नाही, किंवा ते सगळं सायंटिफिक असतं अशातला अजिबात मुळीच भाग नाही. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट आहे की काही ज्यू धर्म आहे आणि ख्रिश्चन धर्म, ह्या दोन धर्मांच्या मध्ये काही घटक आहेत, सगळेच्या सगळे नाहीत, काही घटक आहेत ज्यांचा लसीकरणाला पूर्ण विरोध आहे. कोणत्याही प्रकारच्या लसीकरणाला पूर्ण विरोध आहे. ते लसीकरण हे धर्मविरोधी मानतात, आपल्या धर्मात ते बसत नाही असं मानतात. आणि अशा लोकांचे व्हिडिओ ढीगभर तुम्हाला सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती बघायला मिळतील. याचा अर्थ ते 100% खरे आहे का? अजिबात नाही. मग आता प्रश्न पडतोय, असं जर असेल तर आपण कुणाचं ऐकायचं? याला सगळ्यात सोपा उपाय की तुम्हाला जर कान टोचायचे झाले तर तुम्ही सोनाराकडे जाणार का लोहाराकडे, सुताराकडे जाणार? सोनाराकडे जाणार ना. मग तुम्हाला वैद्यकीय माहिती पाहिजे आहे तर तुम्ही डॉक्टरांना जाऊन विचारा ना. तुम्ही जे हे सोशल मीडियामध्ये जे कंटेंट क्रिएटर आहेत त्यांच्या माहितीवर किती अवलंबून राहणार? तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करा, डॉक्टरांना विचारा तुमच्या की खरंच HPV मुळे काय प्रॉब्लेम येतो का. आता कुठलीही लस आली आपल्याकडे तर शक्यतो ह्या लसीचा सुरुवातीला असेच म्हणजे अफवा वगैरे येतात, पण याचा अर्थ असा नसतो की लस ही वाईटच असते. आता पुढची गोष्ट आहे, ही शेवटचा मुद्दा आहे, तो म्हणजे HPV लस सुरक्षित आहे काय? तर HPV लस सुरक्षित आहे काय? आता त्याच्यापैकी गार्डासिल 4 ही जी लस सांगितली ही 2006 पासून म्हणजे जवळजवळ 20 वर्षापासून उपलब्ध आहे. 2011 पासून पूर्ण भारतात वापरली जात आहे. त्याच्यानंतर गार्डासिल सर्व्हॅरिक्स ही जी लस आहे ही 2009 पासून म्हणजे जवळजवळ 17 वर्षापासून
बाजारात उपलब्ध आहेत आणि खाजगी रुग्णालयामधून ह्या दोन्ही लसी 2011 पासून देण्यात येत आहे भारतामध्ये. हे झालं भारतापुरतं. बाहेरच्या देशात जर बघितलं तर बाहेरच्या देशामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये 2007 पासून लसीकरण चालू आहे. त्यांच्या सरकारी लसीकरणात अंतर्भूत केलेला आहे HPVचा. युरोपमध्ये 2006 पासून सरकारी लसीकरण मोहिमेमध्ये या HPVचा अंतर्भाव केलेला आहे. जपानमध्ये 2010 पासून, कॅनडामध्ये 2010 पासून, चीनमध्ये 2017 पासून ह्या लसीकरणाचा त्यांच्या सरकारी लसीकरण मोहिमेत अंतर्भूत केलेला आहे. आत्तापर्यंत जर विचारलं तर तुम्ही 50 कोटी मुलींना ही लस देण्यात आलेली आहे. 50 कोटी मुलींना. जगभरात 144 असे देश आहे ज्यांनी ह्या HPV लसीचा आपल्या जे सरकारी लसीकरण आहे त्याच्यात अंतर्भूत केलेला आहे. आपणच खूप मागे आहोत या लसीकरणाच्या बाबतीत. त्यामुळं लस ही सुरक्षित आहे का ह्याचा प्रश्नच नाही, कारण ही पूर्ण सुरक्षित आहे. आता एक सांगू तर माझंच उदाहरण सांगायचं झालं तर मी स्वतः, माझी पत्नी जी स्वतः एक डॉक्टर आहे, तिला HPV लसीचे 3 डोस दिलेले आहे, गार्डासिल 4 या लसीचे. तसेच माझ्या 2 बहिणींना देखील गार्डासिल 4 या HPV लसीचे 3 डोस दिलेले आहेत. हे मी मुद्दामहून सांगतोय. हे मुद्दामहून काय सांगतोय की तुमच्या मनातील जी भीती आहे ती दूर व्हावी. तुम्हाला माहित आहे ज्यावेळी पोलिओ वॅक्सिन आलं होतं सुरुवातीला, त्यावेळी देखील अशीच लोकांच्या मनात भीती होती पोलिओ वॅक्सिनविषयी. पण त्यावेळी फक्त सोशल मीडिया नव्हता आत्तासारखे. आणि आत्ताचे जे कंटेंट क्रिएटर आहेत ना, स्वयंभू झालेले, असे कंटेंट क्रिएटर कोण नव्हते जे आपल्या मनाला येईल ते सांगत फिरणारे. त्यामुळं त्यावेळी ह्या अफवा एवढ्या पसरल्या. फक्त आता या सोशल मीडियामुळे ह्या अफवा खूप जास्त पसरतात. त्यामुळं तुम्ही लक्ष त्याच्याकडे देऊ नका, त्या व्हिडिओंच्यावर लक्ष देऊ नका. लक्षात ठेवा, पोलिओ असेल, डांग्या खोकला असेल किंवा घटसर्प असेल, हे आजार आपण लसीकरणांच्यामुळं कमी करू शकलेलं आहे. आत्ता देखील आमच्याकडे बऱ्याच वेळा सर्व्हायकल कॅन्सरचे पेशंट येतात. सर्व्हायकल कॅन्सर आम्ही त्यांना चेक करतो, बघतो. तो सर्व्हायकल कॅन्सर हा शेवटच्या स्टेजला गेलेला असतो, काही चालत नाही. अशा वेळी आम्हाला खूप वाईट वाटतं की आता, कारण का आम्हाला लक्षात येतं की ह्या सर्व्हायकल कॅन्सरमधून ह्या पेशंट वाचणं शक्य नाही. सर्व्हायकल कॅन्सर जर मुळापासून भारतातून नष्ट करायचं असेल तर HPV लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे HPV लसीकरणाला सगळ्यांनी सर्वात जास्तीत जास्त साथ द्या. तुमच्या घरातल्या ज्या 9 ते 14 वयोगटातील मुले आहेत, बिनधास्त त्यांचं लसीकरण करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा. ह्या तुमचे काही प्रश्न असू देत, ह्या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये विचारायला काही हरकत नाही. त्याची समर्पक उत्तरं दिली जातील. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक आणि इतरत्र शेअर करा. आणि आमच्या गर्भांकुर या YouTube चॅनलला देखील तुम्ही नक्की सबस्क्राईब करा.